नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगला जी आर घेऊन आलेलो शेतकरी मित्रांनो. हा जो जी आर आलेला आहे आता सन 2025-26 या वर्षाच्या खरीप हंगामामधील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे यामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. आता शेतीमध्ये आपली जी विहीर असेल, विहीर आपली खचलेली असेल, पडलेली असेल, त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. प्रत्येक विहिरीकरता किती पैसे भेटणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कशा पद्धतीने आपल्याला ते पैसे भेटणार आहेत, किती कशा पद्धतीने आपल्याला काम होणार आहे. ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल नवीन त्याला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी वर फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो जी आर आलेला शेतकरी मित्रांनो, सन 2025-26 या वर्षांच्या खरीप हंगामामधील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे यामुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून हा जी आर आलेला आहे, नियोजन विभागाकडून. ओके, दिनांक 13 ऑक्टोबर 2025 लेटेस्ट हा जी आर असणार आहे. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे, जे की आपण बघून जाणून घेऊया. ओके, सन 2025-26 मधील खरीप हंगामातील राज्यातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी गाडाने बुजलेल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या विहिरी खचलेल्या आहेत. परिणामी पुढील हंगामात शेतकऱ्यांना सिंचनाद्वारे पीक घेणे शक्य होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यांच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे. ओके, यास्तव 2025-26 मधील खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरी संदर्भात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या नव्याने योजनांचा विहित करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. ओके, आता याच्यामध्ये दिलेले आहे की शासन निर्णय, जो की आपण वाचून घेऊ. शासन निर्णय सन 2025-26 मध्ये जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीची दुरुस्ती कामे करण्याकरिता अर्थसहाय्य करण्यास या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात येत आहे. आता खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाकरिता अर्थसहाय्य या योजनेचे स्वरूप अंमलबजावणी खालीलप्रमाणे राहील. ओके, कशाप्रमाणे आपण ते बघून घेऊ. आता याच्यामध्ये दिलेलं आहे, जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने किंवा पूर परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या ज्या खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींचे पंचनामे झाले आहेत, त्यांच्या दुरुस्तीची कामे सदर योजनेअंतर्गत अनुश्रेय राहतील. या अंतर्गत आवश्यकतेनुसार यंत्रसामुग्रीचा वापर करण्याची पात्र लाभार्थाकडून मुभा राहील. ओके, याकरिता संबंधित शेतकऱ्यांनी संबंधित गट विकास अधिकारी यांच्याकडील लेखी अर्ज करणे आवश्यक राहील. सदर लेखी अर्जाची पोचपावती गट विकास अधिकारी यांनी अर्ज सादर तात्काळ देणे आवश्यक राहील. ओके, अर्जासोबत विविध नोंद असलेली सातबारा जोडणे अनिवार्य आहे, अन्यथा सदर अर्ज विचार घेतला जाणार नाही. जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी अथवा पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेले आहे, त्या तालुक्यातील संबंधित गट विकास अधिकारी यांनी संबंधित तांत्रिक अधिकारी PTO यांना पंचनामा झालेल्या खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीची स्थळ पाहणी करून सिंचन विहिरी दुरुस्तीच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करून बाबत आदेश द्यायचे आहे. ओके, त्यानंतर इथे पुढे दिलेले आहे त्यांनी की सदर आदेशांच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत त्या क्षेत्रातील खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीची तांत्रिक अधिकारी PTO यांनी स्थळ पाहणी करून दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करावे. गट विकास अधिकारी यांनी तालुक्यांच्या एकत्रित खर्चाचा अहवाल तातडीने संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांकडे सादर करावा. ओके, जिल्हा अधिकाऱ्यांनी प्राप्त अहवालांच्या आधारे तालुक्यातील अतिवृष्टीमुळे व खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांच्या प्रत्यक्ष खर्चास किंवा प्रति विहीर कमाल मर्यादा 30,000 रुपये यापैकी असणार आहे. ओके, यापैकी जे कमी असेल ती रक्कम अनुश्रेय तालुकानिहाय एकूण खर्चास मान्यता द्यायची आहे. ओके, त्यानंतर गट विकास अधिकारी यांना संबंधित शेतकऱ्यांचे विहिरी दुरुस्ती कामाची प्रशासकीय मान्यता देऊन दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी सूचित करावे. तसेच तांत्रिक मान्यता संबंधित पंचायत समितीमधील कृषी विस्तार अधिकारी
शाखा अभियंता यांनी प्रदान करावे. ओके, अशा प्रकारे पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा अधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत कसलेल्या व बुजलेल्या विहिरी सिंचनाचे दुरुस्तींचे कामांचा मान्यता देण्यात आलेल्या आहे. तालुक्या नियन खर्चांच्या निधींची मागणी शासनात करण्यात यावी. शासनाच्या आवश्यकतेनुसार निधी करण्यात येईल. ओके, तर तुम्हाला 30,000 रुपये प्रति विहिरी इतरे इतके मंजूर झालेले आहे. ओके, त्यानंतर दिलेलं आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुश्रेय असलेल्या अंदाजपत्रित खर्चांच्या 50% रक्कम 15,000 रुपये आगाऊ स्वरूपात जिल्हा अधिकारी यांनी विहिरींच्या दुरुस्ती कामासाठी उपलब्ध करून द्यावी. आता तुम्हाला आगाऊ स्वरूपामध्ये 15,000 रुपये तुम्हाला लगेचच भेटणार आहे. 15,000 रुपये, बाकीचे 15 तुम्हाला नंतर भेटेल. ओके, तत्पूर्वी विहिरीचे दुरुस्ती काम पूर्ण करण्याची बाब संबंधितांकडून हमी पत्र घ्यावे. म्हणजे 15,000 भेटल्यानंतर तुम्हाला विहिरीचं काम चालू करावं लागेल. त्यानंतर विहिरींच्या दुरुस्तींची कामे पूर्ण झाल्यानंतर कृषी सहाय्य व तांत्रिक अधिकारी PTO यांच्या मार्फत संयुक्तपणे मोजमाप घेऊन काम पूर्ण झाल्याची खात्री करून लाभार्थ्यांच्या अनुश्रेय खर्चातील 50% उर्वरित 50% रक्कम विहिरीत करण्यात येईल. म्हणजे काम ते डबल तुमची एकदा विहीर पाहिली तुम्ही काम केलंय का नाही, मग काम झाल्यानंतर तुम्हाला 15,000 रुपये परत मिळतील. असे आपल्याला 15,000 रुपये 2 टप्प्यात मिळणार आहे. आता सिंचन विहिरींच्या दुरुस्तींच्या कामाकरिता अर्थसहाय्यांच्या मान्य दिल्यानुसार दुरुस्तींची काम चालू आर्थिक वर्षात पूर्ण करावे. या योजनेअंतर्गत वितरित केलेले निधीची चालू आर्थिक वर्षात खर्च करण्यात यावा. तसेच निधी शिल्लक राहत असल्याचे तो शासन निर्णयावर समर्पित करण्यात यावा असं इथे सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे दुरुस्ती केलेल्या सिंचन विहिरींचे जिओ टॅगिंग करण्यात यावे. तसेच दुरुस्तीपूर्वी व दुरुस्तीनंतरचे जिओ टॅग असलेली फोटो काढण्यात यावी. म्हणजे दुरुस्तीच्या अगोदर तुम्हाला विहीर बघायला आल्यानंतर फोटो काढले जातील व तुमची कामाची गरज असल्यामुळे तुम्हाला 15,000 रुपये दिले जातील. नंतर काम पूर्ण झाल्यावर परत ते अधिकारी येतील, डबल फोटो काढून जातील व ते फोटो अपलोड करतील किंवा तुमचे काम झालेले आहे विहिरीच्या अशाप्रमाणे. ओके, उपरोक्त योजनेप्रतिष्ठे येणारा खर्च मागणी क्रमांक दिलेला आहे. याच्यामध्ये मुख्य लेखा शीर्ष ग्रामीण रोजगार हमी योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दुष्काळ प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत विहिरी तयार करणे व सहाय्यक अनुदान वेतन स्तर उपशीर्षकाखाली यापूर्वी वितरित व अखर्चित असलेल्या आणि सन 2025-26 या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून विशेष बाब म्हणून उपलब्ध करून देण्यात यावे. येईल. ओके, सदर शासन निर्णय नियोजन विभागांच्या अनौपचारिक त्याच्यानंतर दिलेले 8/10/2025 तसेच वित्त विभागांचा अनौपचारिक 9/10/2025 मध्ये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. ओके, तर अशा पद्धतीचा हा GR आलेला आहे. तुम्हाला 30,000 रुपये प्रति विहिरी इथे भेटणार आहे. 15,000 रुपये ऍडव्हान्स भेटतील तुमची विहीर पाणी झाल्यानंतर आणि विहिरीचं काम पूर्ण झाल्यावर परत तिथं चेकिंग झाल्यानंतर 15,000 भेटेल. असं तुम्हाला 2 टप्प्यात 30,000 रुपये मिळणार आहेत. तर आपल्या विहिरी आपली खचलेली असेल, काही गाठ पडलेला असेल किंवा बुजलेली असेल तर आपण लवकरात लवकर गट विकास अधिकारी यांच्याकडे पत्र घेऊन आपलं विहिरीचं काम करण्यासाठी 30,000 रुपयाचे निधी उपलब्ध करून घ्यायचा आहे. ओके, जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, आणि तुम्हाला इथं PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मी सेंड करून देईन. तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.